पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक ही 23 जानेवारी वसंत पंचमीच्या दिवशी 75 वर्षात पदार्पण करत आहे। या 75 वर्षाच्या निमित्तानं या वर्षाचा शुभारंभ त्या 75 वर्षाच्या लोगोचा अनावरण आणि या निमित्तानं बँकेचा जो पुणे पीपल्स पुरस्कार आहे, या पुणे पीपल्स पुरस्काराचं वितरण हा कार्यक्रम 23 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा केंद्र येथे होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आहे। बँकेला 75 वर्ष पूर्ण होत असताना 1952 साली ही बँक त्यावेळचे धुरंधर दामोदर पोद्दार, मामा चितळे, आबा भट या मंडळींनी सुरू केली आणि आज या बँकेचा विस्तार झालेला आहे। सुरुवातीला बँक 46 सभासद, 80,000 ठेवी आणि 24,000 कर्ज या भांडवलावर सुरू झालेली बँक आज जवळजवळ 1100 कोटीच्या कर्ज, 1600 कोटीच्या ठेवी, जवळजवळ 2800 कोटीचा टर्नओव्हर बँकेने पूर्ण केलेला आहे। बँक सातत्यानं नफ्यात असून अ वर्गामध्ये बँक आहे। सतत बँक गेली 17 वर्ष डिव्हिडंड सभासदांना देते आहे। बँकेने गेल्या काही वर्षामध्ये जे पुणे पीपल्स पुरस्कार दिलेले आहेत त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या चित्रा नाईक, क्रीडा क्षेत्रातले रमाकांत आचरेकर, पद्मभूषण बाबा डॉक्टर प्रकाश आमटे, रवी जैन, BR खेडकर, बाबासाहेब पुरंदरे, डॉक्टर बाबा आढाव यांना आतापर्यंतचे पुरस्कार दिलेले आहेत। आणि या वर्षीचा पुरस्कार जो आहे ते डॉक्टर राजेंद्र धामणे आणि त्यांच्या पत्नी सुचेता धामणे यांना देणार आहोत। हे दाम्पत्य जे आहे हे गेले अनेक वर्ष वेडसर मनोरुग्ण महिलांसाठी विशेषतः काम करत आहे। या कामासाठी त्यांना आपण हा पुरस्कार देतो आहोत। या पुरस्काराच्या निमित्तानं आणि अमृत महोत्सवाच्या निमित्तानं बँकेने वर्षभर निरनिराळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्या कार्यक्रमामध्ये आरोग्य शिबिर असतील, सभासदांचे मेळावे असतील, सहकारावर चर्चासत्र असतील, त्याचप्रमाणे क्रिकेट स्पर्धा, सभासदांच्या क्रिकेट स्पर्धा असतील, असे अनेक कार्यक्रम पुढच्या वर्षाभरात आम्ही घेणार आहोत। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सभासद खातेदार यांच्यामध्ये बँकेच्या प्रती एक सगळ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। नमस्कार, श्रीधर गायकवाड, अध्यक्ष पुणे पीपल्स बँक। पुणे पीपल्स बँकेचे अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये आरंभ होत असताना बँकेने अनेक संकल्प केलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही आता ह्या पुढील 1 वर्षामध्ये 500 कोटींनी बिझनेस वाढवायचं ठरवलं आहे व पुढील 2 वर्षामध्ये आम्ही 4000 कोटीचा टप्पा पार करू अशी आम्हाला खात्री आहे। तसेच आम्ही आता डायरेक्ट मेंबरशिपसाठी लवकरच आम्हाला मिळेल व शेड्यूल बँकेचा दर्जाही आम्ही मिळवण्याचा प्रयत्न पुढील 4-6 महिन्यात करणार आहोत। हे करत असताना सभासदांसाठी खास काही योजना आणता येतील की याच्यावरही विचार झाला व त्या दृष्टीने सभासदांसाठी आम्ही 7.50 डिपॉझिटवर आम्ही आता रेट देत आहोत व सिनियर सिटीजनसाठी 7.75 देत आहोत। तसेच सभासदांसाठी व्हेकल लोनसुद्धा अगदी अल्प दरात म्हणजे 7.75 या दराने आम्ही पुढे त्यांना देत आहोत। नवीन 4 शाखा चालू करण्याचं उद्दिष्ट आम्ही आता या वर्षामध्ये ठेवलेलं आहे, ते आम्ही निश्चितच करू। तसेच हे 4 शाखा हे करत असताना चांगलं बँकिंग देण्यासाठी इंटरनेट बँकिंग पण आम्ही आता लवकरच चालू करत आहोत। सध्या बँकेचं मोबाईल बँकिंग, नॅश, RTGS, नेफ्ट अशा अनेक सुविधा बँकेमध्ये उपलब्ध आहेतच। तर सभासदांसाठी चांगलं काम करण्यासाठी जे काही आम्हाला करता येईल हे आता सध्याचं संचालक मंडळ पूर्णपणे प्रयत्नशील राहून काम करेल। सुरू केलं यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये 4600 रुपये त्या ठेवी, 46,000 ठेवी आणि 24,000 कर्ज आणि 46 मेंबर असं ते बँकेच्या 1100 कोटीची कर्ज, सर्व 1700 कोटीच्या ठेवी
2800 कोटीचा टर्नओव्हर आणि 24 ब्रँचेस असा बँकेचा प्रवास झालेला. आणि पुण्यातल्या बऱ्याचशा रिक्षावाल्यांना पुणे पीपल्स बँकेने कर्ज दिलं होतं. त्यामुळं सगळ्या रिक्षावाल्यांची बँक म्हणून ती या ठिकाणी प्रसिद्ध होती. एक गोष्ट त्यावेळेच्या संचालक मंडळाने घालून दिलं की त्या काळामध्ये या गोष्टी पाळलेल्या आहेत. आणि या पाळत असताना बँकेच्या सेवेमध्ये कुठे कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली. पारदर्शकतेमध्ये सुद्धा कुठे कमतरता राहणार याची पूर्ण काळजी त्याच्या संचालक मंडळाने या ठिकाणी घेतलेली आहे. आत्ताचं जे संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये होते ते आता जवळजवळ 1600 कोटीच्या पुढे ठेवी गेलेल्या आहेत. आणि कर्जात सुद्धा 1100 कोटी पण आम्ही वाढ केलेली आहे. एकूण वाढ जर पाहिली तर बँक 8 पटीने बँकेची वाढ या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत झाली. सुरुवातीच्या ह्याच्यात 1 वर्ष बँकेला लॉस होता, पण 1 वर्षामध्ये तो लॉस या संचालक मंडळाने भरून काढला आणि गेली जवळजवळ 16 वर्ष सातत्याने बँक नफ्यामध्ये आहे, अवर्गात आहे आणि सातत्याने 12 ते 15% डिव्हिडंड हा सभासदांना दिलेला आहे. या कारकिर्दीमध्ये विशेषतः एक अभिमानाची गोष्ट या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत घडली की बँकेच्या 74 वर्षाच्या इतिहासामध्ये बँकेला स्वतःचं मुख्य कार्यालय नव्हतं. आमच्या काळामध्ये आम्ही अग्नेश्वर जवळ मुख्य कार्यालयासाठी 7000 स्क्वेअर फूटची जागा त्या ठिकाणी घेऊन ते बांधकाम या अमृत महोत्सव वर्षामध्ये बँक तिथं शिफ्ट होईल, ते कामकाज पूर्ण होईल आणि जवळ 26,000 स्क्वेअर फुटाची जागा या कार्यालयासाठी उपलब्ध होईल. पुढचे किमान 100 वर्ष या बँकेला मुख्य कार्यालयासाठी वेगळी जागा बघण्याची गरज राहणार नाही. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आम्ही केलंय. ते काम करताना आम्ही हाही विचार केलाय की पुढच्या काळामध्ये एक्सटेन्शन करताना सुद्धा वर जर बिल्डिंग वाढवायला लागली तर त्यालाही जागा राहावी अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आता ह्या 74 वर्षाच्या काळामध्ये जसं आम्ही बँकिंग केलं तसंच सामाजिक भान त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे राखलेलं आहे. आम्ही दरवर्षी वारकऱ्यांना त्यांना जे आवश्यक आहे अशा प्रकारचं साहित्य भेटतं. त्यामध्ये आम्ही त्या दिंड्यांना विचारतो तुम्हाला याची काय त्याची आवश्यकता आहे. काही वेळेला पावसासाठी असतं, काही वेळेला तंबू लागतात, काही वेळेला छत्र्या लागतात, काही वेळेला त्यांना भजनाचं साहित्य लागतं. जे त्यांना पाहिजे ते आम्हाला वाटायचं म्हणून वाटायचं नाही, तर खरी गरज जी आहे ते गरजेप्रमाणे ते देण्याचा प्रयत्न आम्ही ट्रॅकिंग करतो. दरवर्षी आम्ही जे आता विविध डेज सुरू झालेले आहेत या डेजमध्ये वकील डे असेल, डॉक्टर्स डे असेल, महिला डे असेल, या सगळ्या दिनाच्या दिवशी बँकेचे जे सभासद आहेत ते डॉक्टर असतील, सीए असतील, त्याच्यानंतर महिला असतील, यांच्यासाठी आपण प्रत्येक बँकेमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये विविध मेळावे घेत असतो. प्रत्येक ब्रँचमध्ये त्यांच्या वाढदिवसाची ग्राहक मेळावा होतो आणि तो नुसता ग्राहक मेळावा नाही, ते एखादा शिबिर देतात, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, जेणेकरून सभासदांना त्याचा फायदा होईल अशा प्रकारचं काम या ठिकाणी बँकेच्या वतीने केलं जातं. या कार्यक्रमाच्या निमित्तानंच या वर्षीचा पुणे पीपल्स पुरस्कार हा आम्ही देणार आहोत. यापूर्वीचे पुरस्कार जे आहेत आम्ही हे पुरस्कार देताना सुद्धा ज्यांनी आयुष्य एखाद्या गोष्टीसाठी झोकून देऊन काम केलेलं आहे अशा व्यक्तींचा आपण सन्मान करतो. त्यामध्ये 1,01,000 रुपयाचं रोख बक्षीस आहे, सन्मान चिन्ह आणि मानपत्र अशा प्रकारचा हा पुरस्कार असतो. यामध्ये आपण पहिला पुरस्कार जो चित्राताई नाईक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रात मोठं काम त्यांचं होतं, त्यांना आपण दिला. दुसरा पुरस्कार रमाकांत आसरेकर जे सचिन तेंडुलकरचे गुरु होते, त्यांना पुरस्कार दिला होता. नंतर डॉक्टर प्रकाश आमटे यांना पुरस्कार आपण 1 वर्ष दिला. नंतर डॉक्टर रवींद्र जेठ अंध असून अंध संगीतकार जे होते तर त्यांना आपण तो पुरस्कार दिलेला आहे. नंतर BR खेडकर शिल्पकलेतलं एक चांगलं नाव, त्यांना आपण पुरस्कार दिला. नंतर शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना आपण पुरस्कार दिला. आणि मागचा पुरस्कार डॉक्टर बाबा आढाव यांना कामगार क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम आहे त्या कामासाठी आपण पुरस्कार दिला. आणि या वर्षीचा पुरस्कार आपण जो आहे तो डॉक्टर राजेंद्र धामणे आणि त्यांच्या पत्नी यांना आपण तो मीरा धामणे यांना आपण तो पुरस्कार देतो. हे धामणे कुटुंबीय जे आहे
ह्या कुटुंबाने मनोरुग्ण महिला ज्या आहेत की ज्या समाजामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा मनोरुग्ण महिला घरात झाल्यानंतर घरातले किती चांगले लोक असले तरी ते मनोरुग्ण सांभाळत नाही, मग ते असं रस्त्यावर सोडून दिले जातात, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर अशा लोकांसाठी यांचं काम आम्ही पाहिलं की हे दोघं नावं ऐकून डॉक्टरी सुरू केल्यानंतर त्या नगरच्या एरियामध्ये रस्त्यावर पडलेल्या किंवा दुर्लक्षित झालेल्या महिला आहेत की जे मनोरुग्ण आहेत, हा त्यांच्याकडनं आपण ऐकलं आपल्या लक्षात येईल किती विचित्र परिस्थितीमध्ये. तर त्याने दवाखान्यात जाताना त्यांनी ते दिसून आलं, त्या महिलेला स्वतःचा डबा दिला आणि मग तिथनं त्यांच्या डोक्यात ती कल्पना आली की ह्यांना कोणीच नाही. मग त्या महिलांना त्याने नेऊन त्यांच्या त्या 2 खोल्यात सांभाळ केला आणि त्याचा बरंच मोठं त्यांचं हॉस्पिटल झालं. परंतु त्या महिलांवर झालेले अत्याचार, वेड्यांच्या ह्याच्यात आणि अत्याचार पण त्या महिलांवर झाले, त्यातनं निर्माण झालेली 101 मुलं हे पण ते सांभाळतात, त्यांचं संगोपन करतायत. या सगळ्या गोष्टीचा हे पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की हा वर्ष पुरस्कार या दाम्पत्याला द्यायचा. तो पुरस्कार आपण या 23 तारखेला देणार आहोत. 23 तारखेला वसंत पंचमी आहे, त्यामुळं आपण 23 तारखेलाच हा 75व्या वर्षाचा शुभारंभ हा करणार आहोत. या कार्यक्रमासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कुलगुरू डॉक्टर पराग काळकर आणि सहकार आयुक्त डॉक्टर दीपक तावरे या दोघांनी याचं मान्य केलेलं, या दोघांच्या उपस्थितीत हा आपण कार्यक्रम करणार आहोत. तर या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे. तर या 75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किमान 12 कार्यक्रम दर महिन्याला एक कार्यक्रम करावा अशा प्रकारचा मानस आमच्या संचालक मंडळाने व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये पहिला ओपनिंगचा कार्यक्रम आपण 23 तारखेला आपल्याला सगळ्यांना निमंत्रण आहे. त्यानंतर सभासदांचं आरोग्य शिबिर की त्यांना प्रत्येक ब्रँचमध्ये जाऊन त्या भागातले जे खातेदार आहेत त्या खातेदारांसाठी त्या ठिकाणी आरोग्य शिबिर आपण घेणार आहोत. त्यात विविध प्रकार आम्ही ठरवलेले आहेत. त्यानंतर आंतर बँक जे आमच्याच बँकेबद्दल नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये ज्या सहकारी बँका आहेत त्या सहकारी बँकांच्या सेवकांना एकत्र येण्यासाठी साधन मिळावं, त्यामुळे या सेवकांमध्ये एक सहकाराची भावना निर्माण व्हावी यासाठी आंतर बँक क्रिकेट स्पर्धा या वर्षाच्या निमित्ताने आम्ही भरवणार आहोत. त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दरम्यान वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाही आम्ही राबवणार आहोत. एक गोष्ट आम्ही याच्यात ठरवली, नुसती झाडं लावून फोटो काढायचे नाही, ती झाडं संगोपन त्याचं झालं पाहिजे, झाडं आली पाहिजे. किती झाडं लावली याच्यापेक्षा किती जगवली या भूमिकेतून हे वृक्षारोपण करावं आणि ते वृक्षारोपण करत असताना उपयुक्त झाडं आपण ज्याला म्हणतो हीच आपल्याला कुठं लावता आली. मग त्यामध्ये अनेक सोसायटीच्या मेंबर्स आहेत, अनेक आस्थापना मेंबर्स आहेत, या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या परिसरामध्ये ही झाडं लावून त्याला काही पुरस्कार प्रोत्साहन देता येईल का हा एक प्रयत्न आम्ही त्या निमित्ताने करणार आहोत. आता सहकारामध्ये किंवा बँकेमध्ये अनेक गोष्टी घडत असतात, जे फ्रॉडच्या गोष्टी असतील किंवा या संदर्भानं सभासद, खातेदार आणि जनता यांचं प्रबोधन कसं करता येईल याचा एक वेगळा प्रोग्राम आम्ही तयार करतो आहोत की जेणेकरून सातत्यानं लोकांसमोर हे फ्रॉडच्या संदर्भात किंवा बँकिंग काय, अनेक गोष्टीला बँकिंग काही समजत नाही, तर ज्या वर्गाला बँकिंग समजत नाही त्याला बँकिंग कसं समजून सांगता येईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमच्याकडं एक लहान मुलांसाठी एक ठेवीची स्कीम आहे. त्या स्कीमचा आधार घेऊन त्या लहान मुलांना सुद्धा बँकिंग आपल्याला कसं समजून सांगता येईल शाळेमध्ये जाऊन तो एक प्रयोग आम्ही या वर्षभरामध्ये करणार आहोत. सहकार आणि बँकिंग याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नासंबंधाने सगळ्या सहकारी बँकांना बरोबर घेऊन काही चर्चासत्र विविध भागामध्ये आम्ही आयोजित करणार आहोत की जेणेकरून आजचे जे प्रश्न आहेत की जे सहकारी संस्था बँकांना भेडसावतात त्या संबंधात तज्ज्ञांची व्याख्यान, तज्ज्ञांची चर्चासत्र आम्ही आयोजित करणार आहोत. बँकेचा हा 75 वर्षाचा कालखंड जो आहे या कालखंडामध्ये बँकेने जे चढ-उतार अनुभवलेले आहेत, ज्या प्रगतीचे टप्पे गाठलेले आहेत, या प्रत्येक टप्प्याचं कुठेतरी शब्दांकन व्हावं या दृष्टिकोनातून एक स्मरणिका आम्ही या वर्षाच्या शेवटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही तयार करतो. त्यानंतर कर्जदार आणि ठेवीदार
या दोघांचे स्वतंत्र मेळावे बँक पातळीवर घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्याकडचा अपेक्षा बँकेच्या काय या गोष्टी समजून घेणं आणि त्या दृष्टिकोनातून बँकेच्या काही योजना असतील तर त्या कार्यान्वित करण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करणार आहोत. आता सभासदांना मोफत विमा देता येईल काय? सभासदांना खाते आमच्या बँकेमध्ये जो खाते उघडेल त्याच्यासाठी मोफत विमा कसं देतात त्याचं कॅल्क्युलेशन आम्ही करतो. हा या 75 वर्षाचे गिफ्ट त्या निमित्ताने आम्ही सभासदांना निश्चितपणे देणार आहोत. एक गोष्ट आम्ही ठरवली, या 75 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये 75 जुन्या सभासदांची धान्य धोरण आम्ही करणार आणि धान्य धोरण करत असताना हे धान्य जे आहे हे ज्या अनाथ अपंग या संस्थांची मंडळी काम करतात ज्यांना खरोखर गरज आहे या लोकांना हे धान्य आणि मदत आम्ही देणार आहोत. दुसरा एक संकल्प आम्ही या निमित्ताने करतो या वर्षभरामध्ये बँकेच्या सभासदांमध्ये आणि खातेदारांमध्ये नेत्रदान आणि देहदान करण्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह आम्ही करायचं ठरवलेलं आहे. आमच्या सगळ्याच कस्टमरला याच्यामध्ये अवेअरनेस देऊन त्यातले जास्तीत जास्त किती लोकांना आपण प्रवृत्त करू शकतो आणि पुढच्या समाजाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. ते या निमित्तानं बँकिंग करत असताना आमच्या सभासदांच्या माध्यमातून याला जास्तीत जास्त जर देहदान करणारे नेत्रदान करणारे लोक जर आपण देऊ शकलो ते एक समाजासाठी वेगळे काहीतरी काम केल्यासारखं होईल ही आमची त्या ठिकाणची धारणा आहे. तर बँकेच्या दृष्टिकोनातून काही ध्येय आम्ही पुढच्या ह्याच्यात ठरवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक टप्पा आमचा होता, आम्ही 2012 साली मल्टी स्टेट बँक झालो. आम्ही बेळगावमध्ये एक बँक मर्ज करून घेतली. तेव्हा आमचा विस्तार बेळगाव शहरामध्ये झाला आहे. तो त्याच्याही पलीकडे करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहणार आहे. त्यामध्ये पुढच्या 3 वर्षामध्ये किमान 9 अधिक ब्रँचेस आम्ही उघडायचं निश्चित केलं. आज आमचा बिझनेस 2800 कोटीला आहे, पण पुढच्या 3 वर्षामध्ये तो साधारण 5000 कोटीपर्यंत जावा त्या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन या ठिकाणी करतो आहोत. एक डायरेक्ट मेंबरशिप हा एक प्रकार RBIच्या मध्ये आहे, मला माहिती आहे. तर डायरेक्ट मेंबरशिप ती या वर्षात आम्हाला मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बँकेला शेड्यूल दर्जा प्राप्त होण्यासाठी सुद्धा या अमृत महोत्सव वर्षामध्ये आमचा प्रयत्न असणार आहे. अनेक स्कीम सभास या वर्षासाठी आम्ही अमृत कलश ठेव योजना सभासदांसाठी देतो. त्यामध्ये 7.5 म्हणजे 75चा आकडा धरून आम्ही सर्वसामान्य ठेवीदारांना हायेस्ट दर आजच्या ह्याच्यात आम्ही देणार आहोत. ही या वर्षाची ठेव योजना आहे. तेव्हा हा एक अमृत कलश ठेव योजना आम्ही या निमित्ताने करतो. त्यामध्ये अनेक सहकारी संस्था असतील, सिनियर सिटीजनला याच्यामध्ये 7.75 असा तो दर राहील. तर हा एक ड्राईव्ह या ठिकाणी आम्ही घेतो आहोत. एक गोष्ट याच्यामध्ये आम्ही ह्या 75 वर्षाला धरूनच वाहन कर्ज 7.75% आम्ही आता देतो आहोत, की जे कोणत्याही बँकेत या रेटने आता नाहीये. त्यामुळं ह्या काही योजना ज्या आहेत ह्या सभासदांसाठी आणि खातेदारांसाठी या आम्ही निश्चितपणे केलेल्या आहेत. त्याचा पाठपुरावा पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होईल आणि एक वेगळ्या उंचीवर बँकेला नेण्याचा मानस आमच्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये पत्रकारांचे साथ आम्हाला कायम लाभते. शेवटी कसं आहे, आम्ही केलेलं काम हे कुठेतरी लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यामधनंच चांगल्या कामाचं कौतुक होतं. बऱ्याच वेळा होतं काय, सहकारी बँकांमध्ये एखादं काही चुकीचं घडलं की त्याची न सांगता मोठी बातमी होती. पण जे काही चांगल्या गोष्टी होतात त्या चांगल्या गोष्टी समाजापुढे येण्याची गरज आहे आणि ते आणण्याचं काम तुम्हीच करू शकता. हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं आजची पत्रकार परिषद जी आहे या चांगल्या कामासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य या पुढच्या काळामध्ये बँक अपेक्षित करते आहे. तुम्हाला सगळ्यांनाच सहकार्य करण्याचं काम आहे वेळोवेळी बँक निश्चितपणे करते. तर हे आपलं जे नातं आहे या नात्यातनंच ह्या
कार्यक्रमाची ह्या नवीन वर्ष 75व्या वर्षाची सुरुवात व्हावी ही आमची रास्त अपेक्षा आहे. त्यामुळं इतर कोणाकडे जाण्यापेक्षा आम्ही पहिलं तुमच्याकडे आलो की तुमच्या सहाय्याने आम्ही या ठिकाणी सुरू करतो. तुम्हालाही या नवीन वर्षाच्या बँकेच्या वतीने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्याला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. मोहिते सर, अमृत महोत्सव निमित्त आपल्याला अभिनंदन. ह्या 75 वर्षात आपण ग्रामीण ब्रँच आणि महिला ब्रँच उघडले का? आता जे नवीन ब्रँचेस आपण घेतो आहोत या सगळ्या ग्रामीण एरियामध्येच आहेत. आम्ही जे 2 ब्रँचेस आता उघडले. एक ब्रँच वाळूजला, औरंगाबादला वाळूज जो पट्टा आहे त्या वाळूजमध्ये एक ब्रँच उघडलेली आहे. ती आत्ता 6 महिन्यापूर्वी सुरू झाली. आणि दुसरी ब्रँच बारामतीला उघडलेली आहे. तोही तसा ग्रामीण एरियाचा आहे. आणि नवीन ब्रँचेस जे आम्ही आता प्रपोज केलेले आहेत त्यामध्ये वेळूहून आपल्याकडचं गाव आहे, वेळू आहे, सासवड आहे, त्याच्यानंतर शिक्रापूर आहे आणि बांबोली, चाकणच्या या 4 ब्रँचेस या 5-6 महिन्यात आपल्या सुरू होतील. त्याचा प्रस्ताव आता रिझर्व्ह बँकेसमोर आहे. आपण आता जाताना अशाच एरियामध्ये जातो की जिथं फार बँक आहेत तिथे जाण्यापेक्षा जिथेही सवलतच नाही, सोय नाही बँकिंगची, अशा परिसरात आपल्याला जाता येईल की हा आपण विचार करतोय. आणि एक गोष्ट मला मी निश्चितपणे सांगेल तर मोबाईल बँकिंग हे झालं. मोबाईल म्हणजे गाडीतलं बँकिंग. आपण मोबाईल तो हा आहेच आहे, पण मोबाईल व्हॅन म्हणजे व्हॅन देऊन त्यातनं बँकिंग घेता येईल का हा पण आहे मी विचार करतोय. तो प्रयोग अजून त्या ह्याच्यात आहे, पण काही ठिकाणी तो सुरू झाला आहे. तो ज्या एरियात लोक जाऊ शकत नाही किंवा बँकेला येऊ शकत नाही असा ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी भाग आहे, तिथं आपल्याला जाता येईल का हा एक आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. ऑनलाईन बँकिंग वगैरे आहे. ऑनलाईन बँकिंग आता मोबाईल बँकिंग आमच्याकडे चालू आहे. मी मग असे उल्लेख केला की डायरेक्ट मेंबरशिप हा जो त्याला महत्वाचा हार्डल होता तो आमचा अंडर प्रोसेस आहे. तो आमचा अंदाज असा या 2 दिवसात मिळाला शक्य आहे, पण या वर्षभरात तो नक्की मिळेल. आणि तो झाला ऑनलाईन बँकिंग हा आपल्या बँकेत सुरू होईल. बरेचसे बँक जे आहे 7.7 सॉरी ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही 7.7 महिने कर्ज ठेवींवर व्याज देता. पण दुसऱ्या बँकांचं जास्त 10% पर्यंत आहे काही बँकांना. तुम्ही एवढं कमी का देता? सांगतो. सहकारी बँकांचा एवढा दर कुठंच नाही. मी माझं बोल मी स्पष्ट देतो 9.5 ते 10% आहे. कोणत्याही बँकेचा सरकारी बँकेचा आहे. कोणत्याही बँकेचा नाही. पतसंस्थेचा असेल पतसंस्थेचा असेल, सहकारी बँकेचा नाही. सहकारी बँकेचा हा हायस्ट आहे. कारण त्याच्यामधलं गणित तुम्हाला सांगतो की आलेल्या ठेवी त्यातल्या 28%च रक्कम आम्ही कर्जावर देऊ शकतो. त्याच्यावर आम्हाला व्याज मिळतं. 4% रक्कम आम्हाला तसेच ठेवायला ते बिनव्याजी. आणि बाकी जे मधला जो पार्ट आहे तो आम्हाला सरकारी कर्ज वगैरे 6% गुंतवा लागतो. हे मार्जिन जेव्हा आम्ही करतो तेव्हा 1% सुद्धा मार्जिन राहत नाही. आणि आता ठेवींच्या व्याजाचं प्रेशर एवढं आहे, त्याचबरोबर कर्जाच्या व्याजाचं प्रेशर तेवढंच आहे. कर्जामध्ये आता कॉम्पिटिशन आहे. कोण कमी दराने कर्ज देतो तिकडंच लोक जातात. आणि चांगले कर्जदार पाहिजे असतील तर त्याला कमी व्याजदराने कर्ज दिलं पाहिजे की ज्याला बँकिंग कर्ज त्याची धारणा असते बँकिंग करत असताना. त्यामुळे बँकिंग करत असताना आम्हाला याचं भान ठेवावं लागतं. मार्जिन खर्च भागवण्या एवढं मार्जिन मिळालं पाहिजे हा त्यातला भाग आहे. आणि ते तुम्ही आता जे म्हणता जादा व्याज, एक गोष्ट लक्षात ठेवायची की जादा व्याज दिलं जातं ती संस्था अडचणीत आहे काय हे तपासण्याची गरज आहे. कारण बऱ्याच वेळेला असतो तो जादा व्याजाच्या आमिषाने माणसं पैसे ठेवतात आणि ते पैसे ठेवल्यानंतर बऱ्याच संस्था डुबल्यानंतर ते पैसे मिळतात. ही वस्तुस्थिती आहे. ते बँकिंगचा अभ्यास केला तर ते लक्षात येईल. त्या रेंजमध्ये चालला तर फार काही तुम्हाला देऊ शकत नाही. जो आता 8%च्या पुढे सुद्धा जाईल त्या बँकेची सुद्धा तुम्ही माहिती घ्या, त्या संस्थेची माहिती घ्या. तर तिला कुठेतरी फायनान्शियल क्रंच आहे, लिक्विडिटी क्रंच आहे. जेव्हा लिक्विडिटी क्रंच येतो त्यावेळेला काहीतरी ठेवी रेट वाढवून ठेवी गोळा करण्याशिवाय पर्याय राहत नाही. हे बँकिंगमध्ये आहे आणि ते या ठिकाणी होतं. तशाच प्रकारे त्या ठेवी वाढवल्या जाऊ शकतात. पण जो खरं बँकिंग आहे तिथं काटेकोर बँकिंग चालेल, तिथं ठेवीचा व्याज अवास्तव असत नाही, असू शकत नाही. ही फॅक्ट आहे. मोहिते साहेब,
बरेचसे बँक NPAला झिरो करण्यासाठी बरेचसे अकाउंट सेटलमेंट करतात. आपण किती अकाउंट सेटलमेंट केले? NPA हा जो प्रकार आहे त्यामुळे अनेक गोष्टी आहेत. एक बिलकुल डिफॉल्ट हा एक प्रकार आहे, माझी ताकद आहे पण मी पैसेच भरत नाही. आणि दुसरा भाग असा आहे, माझी ताकद म्हणजे खरोखर काही अडचणी आल्यात, एका धंदा बंद पडला आहे, काही मध्ये कोरोनाच्या काळामध्ये अनेक धंदे बंद पडले, लोकांची इच्छा असताना सुद्धा ते पैसे भरू शकले नाही. तसं तर काही बँकांमध्ये रिक्षावाल्याचा मागाशी उल्लेख केला, रिक्षावाले बंदच होते, हॉटेलवाले बंद होते, छोटे व्यवसाय बंद होते. ह्याची इच्छा नव्हती का? तर होती. हे छोटे लोक अतिशय कर्जफेडीला तत्पर आहेत असा आमचा अनुभव आहे. पण ज्या त्यांचे व्यवसायच बंद पडले, त्यांची रोजीरोटी बंद पडली, का इच्छा असूनही ते पैसे भरू शकत नाही. त्यामुळं तो NPAचा काळ जो आहे त्याच्यामध्ये जे NPA झाले ते अनेक बँकांना त्याचा फटका बसला. पण NPA झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्यांनी वन टाइम सेटलमेंट स्कीम दिली आणि मग त्यात काही नॉर्म्स टाकले. तो बिलकुल डिफॉल्ट नसला पाहिजे पहिलं टाकलं. त्याला खरोखर जुन्यान अडचण आली, मग त्यांनी कुठल्या काळापासून कसं घ्यावं त्याला बँकेला चॉईस नाही. त्यांनी त्याला फॉर्म्युला ठरवलेला, या फॉर्म्युल्यामध्ये या तारखेला थकबाकी असेल तर या प्रकारे त्याचं सेटलमेंट करता येईल. म्हणजे सेटलमेंट त्याप्रमाणे बँकांना करायला परवानगी दिली. मग बँकांनी त्यांनी हे पण केलं, हे स्वीकारायचं का नाही हे बँकेवर अवलंबून आहे. पण एकदा तुम्ही स्वीकारलं की मला डिस्क्रिमिनेशन करताना हा वजा तो जे आहे ते त्याला द्यावं लागेल हे त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे बँकांनी त्यांचा बॅलन्स शीट क्लिअर करण्यासाठी या ठिकाणी वन टाइम सेटलमेंट लोकांना दिल्या, लोकांनी पैसे भरले, काही लोकांनी नाही भरले, ते वसूल होत आहे. पण तुमचा प्रश्न असा आहे, राईट ऑफ केलं का? बरोबर ना? राईट ऑफच्या बाबतीत नियम असा आहे की ज्यावेळेला ते कर्ज सर्व मार्गाने प्रयत्न करूनही वसूल होत नाही असं झालं तर त्याला बँकेच्या स्टॅट्युटरी ऑडिटरने सर्टिफाय करावं लागतं. ते सर्टिफाईड केल्यानंतर बँकेला ते वार्षिक साधारण सभेपुढे न्यावं लागतं की ऑडिटरने हे त्याला असं दिलं की हे आता काही करून वसूल होणार नाही, तुम्ही वसुलीचा प्रयत्न केला तरी फक्त वसुलीचाच खर्च होईल, त्यात काही येणार नाही. तर अशा केसमध्ये ते राईट ऑफ करा. ते राईट ऑफ कसं करतात तर त्या बँकेचा जो BDDR असतो, म्हणजे तो फंड क्रिएट केलेला असतो थकबाकीसाठी, त्या फंडातनं ते राईट ऑफ करतात. आणि राईट ऑफ करत असताना रक्कम सोडली जात नाही. त्याच्यामध्ये एक क्लॉज असतो, वसुलीचे अधिकार अबाधित राखून राईट ऑफ. बँकेच्या बॅलन्स शीटला ती रक्कम कमी होते, परंतु जो येणे रक्कम आहे त्या येणे रकमेला ती असते, त्याची वसुली बँक करू शकते, बँका करतात. हा तिथला भाग आहे. नुसतं बॅलन्स शीटला फुगवून रक्कम जी दिसते, पैसे येत नाहीत पण येणे रक्कम माझी मोठी दिसते, ही थकबाकी मोठी दिसते, ते दोन्ही आटपार आणण्यासाठी ती रिझर्व्ह बँकेने करून दिलेली सोय आहे. त्याप्रमाणे बँकेत त्याचा फायदा करतात. लहान मुलांसाठी आपण बँक स्कीम राबवतो असं पण सांगितलं, काय स्कीम आहे लहान मुलांची? आशीर्वाद ठेव योजना म्हणून आमच्याकडे आहे. त्यामध्ये 10 वर्षाच्या मुलांना खातं उघडायला परवानगी दिलेली आहे. मग त्यांच्या नावावर ते पालकांकडनं ठेवतील किंवा त्या मुलांना खाऊन ते दिलेले पैसे ठेवतील. त्याला ते पैसे काढायचे, त्याला त्या अधिकार आम्ही दिला आहे. त्या खात्यात होतात, रक्कम फार छोट्या असतात, पण उद्देश त्यातला असा आहे की त्याला त्या वयापासून बँकिंगची सवय आहे, बँकिंग काय समजावं हा त्यातला भाग आहे. RBIचे नॉर्मनुसार संचालक मंडळाने त्याच बँकेमध्ये आपला अकाउंट आणि व्यवहार करायचा, असं तुमच्या संचालकमध्ये आहे का? RBIच्या नियमानुसार म्हणजे त्याच बँकेत केल्यावर असं बंधन नाही. पण एक गोष्ट आहे की ज्यावेळेला मी बँकेचा संचालक आहे त्यावेळेला मी माझ्या बँकेशी लॉयल राहिलं पाहिजे. किमान मला माझी ठेव असेल तर मला कुठेतरी आस लागेल, हा त्यातला खरा बेस आहे. त्यामुळे आता बऱ्याच वेळेला आणि संस्थांच्या बायलॉजमध्ये तरतूद आहे की निवडणूक लढवायची असेल, तुझे ठराविक शेअर्स पाहिजे, तुमचे किमान 2 वर्ष काही ठेव तुमची बँकेत स्वतःची पाहिजे, तर तुम्ही इलेक्शन लढवायला एलिजिबल असाल, असा क्लॉज आहे. एक गोष्ट रिझर्व्ह बँकेने अशी केली की बँकेचे संचालक किंवा त्यांच्या नातेवाईकांना बँकेनं कर्ज घेता येणार नाही, हे बंधन आहे. त्यामुळं आम्ही कोणीही किंवा आमचे नातेवाईक बँकेतनं कर्ज घेऊ शकत नाही, हे बंधन टाकलं आहे. त्याला कारणं अशी आहेत हे तुम्हाला सांगतो की पूर्वी असं झालं की तेव्हा बंधनं नव्हती, तेव्हा बऱ्याच ठिकाणी संचालकांनी कर्ज घेतली, त्यांच्या नातेवाईकांनी कर्ज घेतली, थकली.
मग तिथं कुठेतरी नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शन झालं. मग रिझर्व्ह बँकेने तो बॅन टाकला की तुम्ही कर्ज घ्यायचा. एक अपवाद त्याला आता त्यांनी दिला आहे की जर ठेव बँकेत तुमची असेल तर ठेवीच्या अगेन्स्ट तुमच्या ठेवीच्या अगेन्स्ट तुम्हाला कर्ज घेता येईल. पण इतर सभासदांचा जो अधिकार आहे प्रॉपर्टी ताणावर असेल शेअरच्या ताणावर हे कर्ज घेता येणार नाही. हे बंधन त्याचं नाही. जास्ती सर्व्हिस ग्राहकांना देणारी सर्व्हिस ज्याप्रमाणे प्रायव्हेट बँका सर्व्हिस देतात त्याप्रमाणे आपण सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला आमच्या बँकेचे मी सांगेल त्याने आमच्या ह्याच्यामध्ये बनलेले आहे. आमच्याकडं पंजोबाचं खातं आणि पतोंडाचं खातं दोन्ही आहेत. ती हायरार्की तिथनं जे चालू झाली आजही आता आपल्याकडे गेले का हम्पीहून आपला नाटकाचा एक मुलगा आहे तो त्याशी नाटक आपलं त्याने माझ्या आजोबांनी मला खातं उघडलं. माझ्या वडिलांचं झालं. आता माझ्या पोराचं पण मला उघडलं. हे 4 पिढ्याची जे नाते आहे हे सातत्याने आमच्याकडे आहे. हे काय आहे तर आमच्या बँकेमध्ये मिळणारी जी सर्व्हिस आहे सेवा आहे या सेवेवर लोक फिरायला म्हणा तर त्यांना ती सेवा आवडते म्हणा त्यामुळं लोक सतत आमच्याकडे राहतात. तुम्हाला एक गोष्ट मी मुद्दाम सांगेन की काही वेळेला नॅशनलाइज बँकेपेक्षा आमच्या बँकेचं कर्ज किंवा सहकारी बँकेच्या कर्जाचा व्याज जास्त असतो. पण आमच्या बँकेमध्ये असे अनेक खातेदार आहेत की त्यांची धारणा आहे मी या बँकेतनं कर्ज घेतल्यानंतर मला ते लाभतं. आज आमच्या अनेक खातेदार आहे की 300 कोटीचा व्यवहार आहे पण एखादा नवीन बिझनेस करायचा तो तुमच्याकडनं 5 कोटी द्या तो घेतो 2-4 महिने भरून टाकतो पण सुरुवात तुमच्याकडनं होते. ही त्याच्या मागची भावना आहे. त्यांच्या घरातले बाकी सगळे खाते आमच्याकडे आहेत. असे अनेक लोक आहेत समाजातले अनेक मोठे मोठे. बालन आपण ऐकलं असेल. बालन जे आहे ते बालन आमच्या ब्रँचमध्ये मॉडेल कॉलनी ब्रँचमध्ये ते एका हॉटेलमध्ये काम असणार आहे त्यांचं खातं होतं. ते त्यांच्या आठवणीत ते झालं मी पीपल्स बँकेच्या बाकड्यावर दुपारी जाऊन झोपायचो हे झाल्यानंतर. त्यामुळे त्या माणसाने हयात असेपर्यंत सगळ्यात जास्त ठेवी आमच्याकडे बालनच्या होत्या. धारणा काय मला त्यावेळेला मदत केली. अशा अनेक लोक आहेत. 10-15 हजारांनी सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही त्याला देऊ शकत नाही कारण त्याची कपाशी गरज एवढी वाढली त्या गरजेला पुरेसे पडू शकत नाही. त्यातही आम्ही त्याला मदत करायचा प्रयत्न करतो. कन्सोर्शियम फायनान्स असेल त्या गोष्टी आम्ही करतो. पण आमच्याकडं कटाक्षाने आम्ही गोष्टी पाहतो की ग्राहकाला सेवा मिळालीच पाहिजे. तुमचा प्रश्न असा आहे की प्रायव्हेटमध्ये जी सेवा आहे ती घरी जाऊन तुम्हाला सगळी सेवा दिली जाते. नाही तसं नाही म्हणत. बँकेमध्ये आलो आपण तुमच्या बँकेमध्ये आलो उदाहरणार्थ काय झेरॉक्स काढून हे झाड पेपर हे झेरॉक्स काढून तुम्ही तिथल्या तिथे त्या प्रायव्हेट वेळा तुम्ही उदाहरणार्थ ICICI बँकेमध्ये गेला HDFC बँकेमध्ये गेला त्या सीटवर बसूनच सगळी सेवा देते. ते स्वतः उठतात स्वतः झेरॉक्स काढून आणतात काय लावून देतात. अशा प्रकारची सर्व्हिस आपल्याकडे जास्त आहोत. आमच्याकडे ती सेवा आहे. ऑनलाईन आम्ही बऱ्याचशा गोष्टी चाललेलो आहोत जेणेकरून त्याला अडचण. कारण शेवटी कसं आहे तो कागदपत्र मिळायला उशीर झाला की त्याचं प्रकरण व्हायला उशीर लागतो. आम्ही वेगळा विचार करतो की ते प्रकरण महिनाभर उशीर झाला तर माझं महिन्याचं व्याज वेगळ्या अँगलने विचार केला तर आणि त्याची गरज 1 महिना त्याला थांबावं लागते त्याचं नुकसान आहे. मला वेळेत पैसे मिळाले तर त्या पैशाचा बराचसा उपयोग असतो. आम्ही त्याचा विचार सातत्याने करतो आहोत की गेलेलं कर्ज त्याला अपेक्षित असलेलं म्हणजे त्या गरज भागेल एवढं कर्ज दिलं पाहिजे आणि वेळेत दिलं पाहिजे तर त्याचा उपयोग असतो. तर तो प्रयत्न आम्ही आमच्या निश्चितपणे राबवतो आहोत. आणि ते आमचे खरं आम्ही नेहमी असं म्हणतो की आमचा सेवक आणि आमची त्यांची सेवा हे आमचं भांडवल आहे. त्या भांडवलावर आम्ही पुढे चालू कारण बँकिंगमध्ये फार काही तिथं प्रॉफिट मेकिंग धंदा नाही. आज चालवायचा आम्ही चालतोय नावासाठी तेच चालतं सेवक चालतो पोटासाठी. पण हे करताना ज्यांच्या जीवावर आपण करतो त्यांना सेवा दिली तर आपण चालणार आहोत ही भावना आमच्या सगळ्यांमध्ये आहे. आम्ही जेव्हा चर्चा करतो आमच्या सेवकांना आम्ही सांगतो की तो ग्राहकांना आपण आहे. तो आपल्यापासून गेला तर आपण कोणीच नाही. ती आमच्यामध्ये ती भावना आहे आणि एक विश्वस्ताची भावना आम्ही आमच्यात घेतली. एक गोष्ट मग काही सांगायची राहिली तुम्हाला. आम्ही जेव्हा 2007 साली आलो तेव्हा आम्ही विचार केला की आपण लोकांना काय द्यायचं आपण पुढे चाललं पाहिजे दिशा घेऊन गेलं पाहिजे. पण आम्ही सुरुवातीला असं ठरवलं विश्वास ठेवा असे विश्वस्त हे ब्रीड आम्हाला लावून घेतलं. या मागचा उद्देश असा होता ज्यावेळेला मी म्हणतो विश्वास ठेवा असा विश्वस्त मी आहे
तेव्हा तो विश्वास जपण्याचं काम माझं आहे. तो विश्वास ढळणार नाही किंवा ढळा जाणार नाही याची काळजी मी घेतली पाहिजे. ती आम्ही प्रयत्न केले 17 वर्ष आम्ही करतो आहोत. कोणत्याही प्रकारचं वेडवाकडं काम आमच्याकडनं होणार नाही, कोणाकडनं होऊ देणार नाही हे आम्ही पाळतो गटाच्या. आणि वेडवाकडं काहीतरी नजरेला आणलं कुणाकडनं आम्ही इमिडिएट ॲक्शन केली. कुठलाही गैरप्रकार त्या ठिकाणी होईल आणि असं आम्ही आमच्याकडनं पूर्ण पाळतो. शेड्यूल बँकसाठी तुम्ही किती वर्षात डिपॉझिट जे नॉर्म आहे RBIचा? ते डिपॉझिटचे नॉर्म मी पूर्ण केलेले आहेत. हां. मध्यंतरी RBI द्यायचंच बंद केलं. अच्छा. आम्ही 1000 कोटीला तो नॉर्म होता. हो. 1000 कोटी करून आम्हाला 5-6 वर्ष होऊन गेले. पण रिझर्व्ह बँक गेले 10 वर्ष त्यांनी मुलाला शेड्यूलच दिलं नाही. आत्ता 2 बँकेला दिले, ते याला विश्वेश्वरला दिलं नाही, त्या देवगिरीला दिलं, हो. नागरीला 2च बँकेने दिलं. आणि माझ्या प्रसादांच्या जाऊन पडून येत ते आता छाननी करतायत. पण थोडं शेवटी रिझर्व्ह बँक आहे. कम्प्लायन्स आम्ही आमच्याकडनं केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की ते या वर्षामध्ये आम्हाला मिळालं पाहिजे. म्हणजे शुभेच्छा आपल्याला. थँक्यू.